यूजीसी विधेयक लागू करा करिता महामहिम राष्ट्रपती यांना कारंजा लाड तहसीलदार साहेबांमार्फत निवेदन सादर। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। प्रतिनिधी अब्दुल अजीज। विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 5/2/2026 रोजी 12:30 वाजता यूजीसी इक्विटी विधेयक लागू करावे या मागणीकरिता माननीय तहसीलदार कारंजा जिल्हा वाशिम मार्फत महामहिम माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले। त्यामध्ये शैक्षणिकरित्या विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय, जात वाद आणि विविध प्रकारच्या होणाऱ्या अडचणी यावर यूजीसी विधेयक काम करते। त्या अनुषंगाने यूजीसी विधेयक परत लागू करा ही मागणी घेऊन खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले। निवेदन देताना समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे, भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू अवताळे, लहुजी शक्ती सेना सेनेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश चंदनशिव, शेतकरी नेते गजाननराव अहमदाबादकर, प्राध्यापक राम शेजव सर, इंजुरी येथील प्राध्यापक राजकुमार दिगडे सर, किशोर मानकर सर, विनोद गणवीर पत्रकार, मन्नानभाई खामनवाले, दीपक वाघमारे, अरुण राऊत, महादेवराव शिंदे, नानाभाऊ लाड, सुरेश कुकडे, मदन नरवाडे, शंकरराव चावरे, दशरथ साबळे, आशिष समीवार, इतर बहुजन संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालयासमोर यूजीसी विधेयक लागू करा अशा घोषणा देण्यात आल्या। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून इथे यूजीसी विधेयकाबद्दल माहिती। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। निवेदन जे आहे यूजीसी जे आहे, यूजीसी मध्ये जे एससी, एसटी आणि ओबीसी या वर्गातील जे लोक विद्यार्थी जे शिकत असतात तर त्यांच्यावर त्यांच्याशी जो भेदभाव होतो, मग जात असेल, धर्म असेल, वंश असेल, जन्मस्थान असेल, अशावरून त्यांच्याशी भेदभाव होतो। आणि हे होत असताना याआधी 2012ला डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती आणि ते कमिटी नेमल्यानंतर त्यांनी शिफारशी केल्या आणि त्या शिफारशीनुसार या देशातील संपूर्ण एसटी, एससी आणि ओबीसी या लेकरांशी भेदभाव होऊ नये अशा प्रकारच्या त्या शिफारशी होत्या। आणि या शिफारशी लागू होण्यासाठी पुण्याची निशा वाडेकर आणि ॲडव्होकेट सिंग या दोघींनी PLI दाखल केली होती आणि त्या PLI वरून आता सुप्रीम कोर्टने त्याच्यावर डिसिजन दिले होते की अशा प्रकारचा कोणाशी भेदभाव होता कामा नये। परंतु जे एससी, एसटी आणि ओबीसी याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांनी यांना समानता मिळू नये म्हणून यासाठी या देशात आंदोलन सुरू केलं। जर या देशामध्ये या देशातील तमाम लोकांना जर समानता आहे तर त्या समानतानुसार ती त्याच्या वागणूक मिळायला पाहिजे हा उद्देश होता। परंतु ही मिळू नये यासाठी काही लोकांनी तो विरोध दर्शवला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून आता सुप्रीम कोर्टाने त्याला रोख लावली आणि येत्या 19 तारखेला त्याचं डिसिजन होईल। या संघटनेचं, विविध संघटना जी आहेत इथं आम्ही जमा झालेले आहोत। आमचं असं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये जर आर्टिकल 14 नुसार जर सगळ्यांना समानता आहे तर या देशातील तमाम विद्यार्थी जे आहेत, मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या किंवा ओबीसीचा असू द्या, यांच्यावर अन्याय होत्या कामा नये। कारण इथली आपली आंध्र प्रदेशमध्ये आपला जो वेमुला होता, रोहित वेमुला, त्याच्यानंतर आपली एक डॉक्टर होती जी भिल समाजाची होती, तडवी, तिच्यावर अमानुष अन्याय झाल्यामुळे या दोघांनाही आत्महत्या करावी लागली। ती भिल समाजाची एसटीची, वेमुला एसटीचा, ओबीसीचा एक शेडके नावाचा, या सगळ्यांना त्या ठिकाणी आत्महत्या करावी लागली होती। इतका त्यांच्यावर या भेदावरून, डिस्क्रिमिनेशनवरून त्यांच्याशी भेदभाव झाला होता म्हणून त्यांना आत्महत्या करावी लागली। या कोणत्याही एससी, एसटीच्या, ओबीसीच्या लेकरावर अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही हे सगळे निवेदन सादर केलं की हा नियम जो आहे हा सगळ्यांना समानता, इक्वॅलिटी असायला पाहिजे असं निवेदन राष्ट्रपतींना आम्ही याद्वारे दिलेलं आहे आणि अपेक्षा करूया की सुप्रीम कोर्ट या देशातील तमाम लोकांना न्याय देतील। धन्यवाद। नारा द्या।